नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहोत भारतरत्नवरून निर्माण होत असलेल्या वादांची आणि एकूणच भारतरत्न हा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे याची कुठेतरी गरिमा कायम राखली जावी यासाठी म्हणून काय स्वरूपाचे प्रयत्न केले गेले पाहिजेत याच्यावरती आपण मगापासून चर्चा करतो आहोत. आणि सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक जो विषय येतो आहे की ज्या व्यक्तीचा आपण सन्मान करतो त्या व्यक्तीविषयीची ती कृतज्ञता असते. याच अनुषंगानं मगाच्या टप्प्यामध्ये आपण बोलत होतो. तोच प्रश्न घेऊन मी आता अतुल लोंढेंकडे जातोय. अतुल लोंढे, मला सांगा, जसं मगाशी भीमसेन जोशींचं उदाहरण मी दिलेलं होतं त्याच्यानंतरही आपण चर्चा केली होती, सुनील कदमांनी पण काही उदाहरणं मांडली, आणि या सगळ्या याच्यावरती जर भारतरत्नसारखा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे त्या नागरी सन्मानाचे जे मानदंड आहेत ते कायम ठेवायचे असतील आणि त्याची गरिमा ही कायम राखायची असतील तर काय केलं पाहिजे? एक लक्षात घे दुर्गेश, सगळ्यात पहिले 77 ते 80 हा पुरस्कार सस्पेंडेड ठेवण्यात आला होता. मोरारजी देसाईंनी के कामराजवर यांना पुरस्कार दिल्यानंतर अशा पद्धतीची एक स्टेप घेतली होती. ती काहीशी पॉलिटिकल होती. पण 1992 ते 95च्या दरम्यान मध्य प्रदेश हायकोर्ट आणि केरळ हायकोर्ट यांनी याच्यामध्ये जे PIL सबमिट झालेल्या होत्या त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 95 साली त्या संदर्भातला एक निर्णय दिला आणि घटनेच्या आर्टिकल 18(1) प्रमाणे हे टायटल नाही आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने घटनात्मक निर्णय देताना सुद्धा हे म्हटलं की हा पुरस्कार एका टायटलच्या अतिशय वरती आहे. हे कदमांनी थोडंसं समजून घ्यावं असं माझी त्यांना विनंती आहे. दुसरा राहिला प्रश्न प्रोटोकॉलचा आहे. जो शिष्टाचार आहे त्याच्यामध्ये 7व्या क्रमांकावर भारतरत्न ज्या व्यक्तीला मिळतं त्याला तो प्रोटोकॉल मिळत असतो. आणि केंद्राचा हा पुरस्कार आहे, भारत सरकारचा हा पुरस्कार आहे. त्यामुळे केंद्रीय सचिवांनी त्यांच्या घरी जाऊन पुरस्कार देणं हा त्या भीमसेन जोशींचा त्यावेळेचा सन्मान वाढवण्याचीच कृती होती. त्याच्यात मुख्यमंत्री का आले नाही किंवा राज्यपाल का आले नाही असं स्टेट आणि फेडरल रिलेशनमध्ये कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणं किंवा भावनिक मुद्दा मांडणं योग्य होणार नाही. त्यांचा तो मान सन्मान जेवढा ठेवायचा होता, जो ठेवायला हवा होता, तो नक्कीच ठेवला गेलेला आहे. आता याला प्रश्न आता लता मंगेशकर यांच्या कार्याबद्दलचा. आता अनेक पुरस्कार आहेत, फिल्मफेअरचे पुरस्कार आहेत, गाण्यातले पुरस्कार आहेत. त्याच्यापेक्षा कुठेतरी त्यांची कामगिरी जी आहे ती फार मोठी आहे. जगभर हिंदी समजणाऱ्या आणि न समजणाऱ्या लोक सुद्धा लता मंगेशकरांना ओळखतात, त्यांचा मान करतात आणि त्यांची गाणी त्यांना आवडतात. जेव्हा लता मंगेशकर बाहेर जातात तेव्हा त्या भारताच्या आहे म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांना जो पुरस्कार दिला त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. आता त्यांच्या पुरस्काराबद्दल ते कुठेतरी बरोबर वाटत नाही. किंवा MG रामचंद्रन, आता दळवीत म्हणून त्या कळवजमची जी चळवळ आहे, इझावाची जी चळवळ आहे, SNDPची जी चळवळ आहे, ती चळवळ पुरोगामीची त्यांनी तिथे पुढे नेलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे काम आहे त्याला असं सप्लिमेंटरी कामच त्या MGR रामचंद्रनचं सुद्धा होतं. आणि त्याच्या अनुषंगाने कुठं निवडणुका जिंकायला मिळाल्या असं झालेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रोवर्सी हा शब्द मी पहिलेच त्याला ऑब्जेक्शन घेतलं की कॉन्ट्रोवर्सी हा शब्द होऊ शकत नाही. याच्यामध्ये निकषाचा प्रश्न सरकारच्या अखत्यारीत आहे. हा पुरस्कार हा राष्ट्रपती भवनातच आजपर्यंत देण्यात आलेला आहे. पण धोंडो केशव कर्वे ज्यांनी स्त्री चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलं आहे, हिंगणे चळवळ वगैरे असेल, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे त्यांचं योगदान, त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून ब्रेबॉर्न स्टेडियमला त्यांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना ब्रेबॉर्न स्टेडियमला पुरस्कार देण्यात आलेला होता. मग सरकारचा हा अधिकार आपण का हिसकून घ्यायचा? मला तरी असं व्यक्तिगतदृष्ट्या वाटत नाही की आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तीला पुरस्कार दिलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रोवर्सी उभं करण्याचा काही प्रश्न येत नाही. एक मुद्दा नक्की असा आहे की हा भारत देशाची संस्कृती, याचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचा इतिहास आणि केवळ 67 वर्षाच्या काळामध्ये आपण आर्थिक, वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक आणि कला क्षेत्रातल्या, साहित्य क्षेत्रातली जी प्रगती केलेली आहे त्याची तुलना जेव्हा आपण 400-4.5 वर्ष स्वातंत्र्य असलेल्या अमेरिकेसोबत करतो, युरोपसोबत करतो, ज्यांनी तंत्रज्ञानाची कास 200 वर्ष 300 वर्ष पूर्वपासून पकडलेली आहे आपण गुलामीमध्ये असताना सुद्धा, त्यामुळे इतक्या पर्सनॅलिटीज उभ्या झालेल्या आहे. आणि मग आपण भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार असल्यामुळे एक व्यक्तीला, 2 व्यक्तीला, 3 व्यक्तीला देतो. त्यावेळेस काही लोक राहून जातात आणि त्याच्यामुळे आपण जी चर्चा करतो त्याला आपण चर्चेचं स्वरूप दिलं पाहिजे. आणि ज्याचं खरंच सर्वोच्च काम आहे आणि ज्याचे पुढे आदर्श लोकांना मिळू शकतात, ज्यांच्यामुळे त्यांची चर्चा पुन्हा होऊ शकते आणि लोकांना एक दिशा मिळू शकते, अशा पद्धतीचे पुरस्कार आपण हे दिलेच पाहिजे. भारतरत्न हा पुरस्कार मानसन्मानाचा पुरस्कार आहे, आदराचा पुरस्कार आहे आणि तो देशाची गरिमा वाढवणारा आहे. देशात आपल्या समाजाची, आपल्या इतिहासाची, आपल्या संस्कृतीची गरिमा वाढवणारा समाज आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं म्हणणं की हे पुरस्कारच नको हे काही योग्य होणार नाही. आणि त्या संदर्भात मला पुन्हा एकदा असं निक्षून सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये चर्चाच झाली पाहिजे, कॉन्ट्रोवर्सी
कॉन्ट्रोवर्सी नको. अगदी बरोबर, चर्चाच झाली पाहिजे, कुठेही वादविवाद नको, कॉन्ट्रोवर्सी नको, या मुद्द्याशी आपण सगळेच सहमत आहोत. या अनुषंगाने मी परत सुनील कदम यांच्याकडे जातो. सुनील कदम, आता तुम्ही ऐकलं की तुम्ही मगाशी मांडलेल्या मुद्द्यांवरती सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांचं साधारणपणे एकच मत आपल्याला दिसतं आहे. काय याच्यावरती तुमचा टेक काय? मला ॲट द आउटसेट मला हे म्हणायचं आहे की मी कोणाचाही अनादर केला नाही. फक्त मला हेच म्हणायचं आहे की पुरस्कार देताना किंवा सन्मान देताना ज्या प्रकारे तो दिला पाहिजे, ज्या आदराने दिला पाहिजे तसं दिला जात नाही. असं कोण म्हणतं कॉन्ट्रोवर्सी नाही झाली? आज 2-3 दिवसा आज आणि काल जी चर्चा होते मीडियामध्ये आणि उलटसुलट जी चर्चा केली जाते, काही म्हणजे BJPकडच्या काही लोकांनी असं म्हटलं की आजपर्यंत काँग्रेसने अनेक लोकांना सन्मान केला नाही, त्यांच्या फेवरेट जे लोक होते त्यांनाच त्यांनी तो सन्मान दिला. त्याचबरोबर काँग्रेसवाल्यांचंही काही आज लोकांचं विधान आलं आहे की आज बीजेपी कोणाला देत आहे, ते मदन मोहन मालवीयांना देत आहे, सय्यद अहमदना का नाही दिलं? मग ही कॉन्ट्रोवर्सी नाही का? मग जर कॉन्ट्रोवर्सीमध्ये जर आपण असे पुरस्कार देणार असू तर मग कशाला द्यायचे? मग पुरस्कार देण्याची गरजच काय? अशा प्रकारची कॉन्ट्रोवर्सी. पुरस्कार कसा दिला गेला पाहिजे तो निसंशयपणे एक मताने तो झाला पाहिजे. असं कुठं होताना देत नाही. त्या वेळच्या सरकारला जे फेवरेट असतील त्या लोकांना दिलं जातं. हे सगळेच एकमेकावर दोषारोप करतायत. हे करत नाही आहेत का मला सांगा? दिवसभर काय चाललं होतं मीडियामध्ये? हेच चाललं आहे ना. त्याचंच कुठंतरी रिफ्लेक्शन मी सांगतो इथं. त्यामुळे मी कोणाचा म्हणजे एक भन्नाड कल्पना नव्हती. ही कल्पना एवढ्यासाठीच आहे की आपण ज्या आदराने ज्या सन्मानाने तो पुरस्कार दिला पाहिजे तसा देत नाही. अनेक वेळेला राजीव गांधींबद्दल सुद्धा काय अनेक लोकांनी आक्षेप आज मीडियामध्ये घेतलेत. राजीव गांधींना का म्हणून दिला गेला म्हणून असले आक्षेप विरोधकांनी केलेत ना. मग यांच्या विरोधकांनी तो आक्षेप घेतला, त्यांच्या विरोधकांनी ते घेतलं. हा जो प्रकार झाला आहे हा खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी प्रकार आहे. असं होणं गरजेचं नाही असं मला म्हणायचं आहे. आणि म्हणून मी म्हटलं की त्या क्षेत्रामध्ये भारतरत्न फॉर दिस या वेगळ्या क्षेत्रासाठी भारतरत्न द्या. मगाशी माधव भंडारी साहेब म्हणाले की तसे दिले जातात, पण भारतरत्न या शब्दाला जी गरिमा आहे ती निश्चितपणे इतर पुरस्कारांना तेवढी नाही. हे सुद्धा आपल्याला ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं की एकतर भारतरत्न असं म्हणून तरी द्या किंवा भारतरत्न पूर्ण स्क्रॅप करा. त्याच्या मागचा हेतू हा होता. त्याच्या मागे कोणाचाही अनादर करण्याचा किंवा अमक्याला का दिला वगैरे असा प्रश्न मी अजिबात केलेला नाही. एवढंच माझं म्हणणं होतं. दुसरं म्हणजे अतिशय म्हणजे आता दुर्गेशनी जो विषय हे केला की अनेक वर्षांनंतर सन्मान केला. आता याच्यामध्ये मला कळत नाही 35 वर्षांना मौलाना अब्दुल कलाम आझादांना 35 वर्षांनंतर सन्मान त्यांचा केला गेला. मग डॉक्टर आंबेडकरांना 92 साली करता आला. हा जो प्रकार आहे सुनील, ज्याच्यामध्ये एक ऍडिशन मला करायचं आहे. मौलाना आझादांचा उल्लेख आला म्हणून मौलाना आझादांना ज्यावेळेला भारतरत्न पुरस्कार द्यायचा विषय होता त्यावेळेला त्यांनी स्वतः नेहरूंना सांगितलेलं होतं की मला हा पुरस्कार नको आहे, कारण आपल्याच पक्षाचं सरकार सत्तेत आहे आणि त्याच्यामुळं आपल्याच पक्षाचं सरकार सत्तेत असताना आपल्यालाच पुरस्कार घेणं हे योग्य ठरणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं. आणि असं असताना तब्बल 35 वर्षांनी त्यांना जर मरणोत्तर पुरस्कार दिला जातो म्हणजे कुठेतरी त्यांच्या विचारांची खिल्ली उडवली जाते असं वाटत नाही का? मला तेच म्हणायचं आहे, जर आदरणीय अटल बिहारी वाजपेयींना काँग्रेसने जर भारतरत्न दिला असता तर मला वाटतं तो भारतरत्नाचा सन्मान असेल. पण BJP जर देणार असेल, आता अटलजींना जर देणार असेल तर मला त्याच्यामध्ये तो फारसा मोठा सन्मान वाटत नाही. तर हा जो प्रकार जो पॉलिटिसाइज केला जातो, हे पॉलिटिसायझेशन याच्यामधलं बंद झालं पाहिजे. आणि बंद करता येत नसेल तर सन्मान बंद करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडला की जर अटल बिहारी वाजपेयींना संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं त्यावेळेला भारतरत्न दिला असता तर कदाचित वेगळं झालं असतं. हाच मुद्दा घेऊन मी आता हरीश रोगेंकडे जातोय.